दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 22 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट किती असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दर्शक हो, दौंडवरून येणारी आवक सातत्यानं वाढत असल्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात आवक असल्यामुळं उजनी धरणातून पाठीमागच्या 2 दिवसापासून विसर्ग सोडण्यात येत होता. त्यामुळं आजची जी अपडेट आहे त्या अपडेटमध्ये महत्त्वाची बातमी म्हणजे दौंडचा जो काही विसर्ग येतोय तो विसर्ग पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं तेवढाच विसर्ग उजनी धरणामधून सोडला जातो आहे. म्हणजे आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक आहे जवळपास 20,167 क्युसेक्स आणि उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो आहे तो सगळा विसर्ग हा 21,600 क्युसेक्स आहे. त्यामध्ये मुख्य बोगद्यासाठी 400 क्युसेक्स पाणी सोडलं जाते, मुख्य कॅनॉलसाठी 500 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स आणि उजनी धरणातून भीमणच्या पात्रामध्ये 20,000 क्युसेक्सचा हा विसर्ग सोडला जातो आहे. असा एकूण 21,600 क्युसेक्सचा विसर्ग हा उजनी धरणातून सोडला जातो आहे. आणि उजनी धरणामध्ये दौंडवरून येणारा आयोग आहे ती 20,167 म्हणजे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणाची जे काय पाणी पातळी आहे ती पाणी पातळी स्थिर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आहे. आज सकाळी 6 वाजता उजनीची टक्केवारी आपण पाहायला गेली तर उजनीची टक्केवारी ही 76.58% इतकी असून उजनीचा एकूण पाणीसाठा हा 104.68 TMC असून उपयुक्त पाणीसाठा हा 41.02 TMC इतका झाला आहे. त्यामुळे आता दौंडची आवक आहे ती कमी झाली आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जे सोडण्यात येणं पाणी ते आता कदाचित कमी करण्यात येईल आणि उजनी धरणाची पाणी पातळी टक्केवारीची पाणी पातळी आहे ती पाणी पातळी आता स्थिर होण्याच्या ठिकाणी मदत होणार आहे.